नमस्कार, मी चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि कडेपर्यंत भरपूर पुरण भरलेली पुरणपोळी. सणावारांमध्ये सगळ्याच घरामध्ये आवर्जून बनणारी ही पुरणपोळी आपण आता बनवूया. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पुरणासाठी लागणार आहे हरभरा डाळ. तर मी इथे 1.5 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. ती आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही बघा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये मी पाणी घालून 2 तासासाठी भिजवायला बाजूला ठेवून दिली होती. त्यानंतर आता 2 तासानंतर मी कुकरला डाळ टाकून घेते भिजवलेली सगळी. हे बघा अशा पद्धतीने मी सगळी डाळ कुकरला टाकून दिली आहे. तुम्ही डब्यात देखील मोठ्या कुकरमध्ये डब्यात देखील डाळ लावू शकता. मी इथे छोट्या कुकरला मोकळी अशी डाळ लावली आहे. पाणी थोडं कमी वाटत होतं मला, म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकले. हे बघा डाळ भिजलेली त्यामुळे एवढं काही पाणी लागणार नाही, पण मी टाकलं आहे. आता अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हळद घालून घ्यायची आहे, अगदी थोडीशीच टाकायची आहे, त्याने कलर खूप छान येतो. आता इथे 1 चमचा तेलही टाकायचं आणि नंतर कुकरला झाकण लावून आपण डाळ शिजायला ठेवायची आहे. आता इथे 4 शिट्ट्या केल्या मी. तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने शिट्ट्या करू शकता. 4 शिट्ट्यानंतर बघा डाळ छान मऊसूत शिजली आहे. दिसते किती शिजली आहे ते. अगदी थोडंसंच पाणी उरलं आहे, जास्त काही डाळीचं पाणी नाही उरलं आहे. आता मी हे चाळणीने पाणी निथळून घेते, म्हणजे हे पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरता येईल. हे बघा कटाच्या आमटीची रेसिपी मी चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे. तर आता इथे आपण कढईमध्ये तुम्ही देखील शिजवून घेऊ शकता, पण मी जास्त भांडे अजिबात भरवले नाही आहे. कुकरमध्येच मी आता सगळी डाळ काढून घेतली आहे आणि आता कुकरमध्येच मी डाळीला शिजवून घेणार आहे. तर नंतर तर आपण डाळीला चाळून घेणारच आहे, पुरण वाटूनच घेणार आहे. पण सध्या मी आता स्मॅशरने असं स्मॅश करून घेतलं आहे, जेणेकरून आपली अर्धा इथं डाळ वाटली जाईल. डाळ गरमागरम आहे, हे बघा अर्धी इथेच वाटली गेली. गरमागरम डाळ असल्यामुळे अजिबातही कष्ट लागले नाही डाळ स्मॅश करायला. आता 1 वाटी गूळ टाकला मी. 1.5 वाटी आपलं हे होतं डाळ होती, त्यामुळे हे लक्षात राहू दे. आणि 2च चमचे मी साखर टाकली. साखरेची पुरणपोळी मला खूप आवडते आणि साखरेमुळे पुरण पातळ जरी झालं, गुळामुळे पाणी सुटतं, तसं साखरेमुळे पुरणाला पाणी सुटत नाही आणि पातळ जरी झाले तरी मेंटेन होऊन जातं पुरणाचं ओलेपणा जास्त. आता इथे मंद आचेवरच पुरण शिजवायचं आणि सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग ते आपण जर सतत ढवळलं नाही तर मग लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे पुरण खाली लागलं की त्याची पूर्ण चव बदलते. हळूहळू इथे मी सगळं आटून घेतलं त्यातलं पाणी आणि आता इथे मी चमचा असा उभा करून बघितलं आहे बघा. चमचा उभा राहिला की समजायचं पुरण आपलं छान आटलेलं आहे, छान तयार झालेलं आहे. आता त्यानंतर मी इथे वेलची पावडर टाकली अर्धा चमचा. तुम्ही जायफळ देखील टाकू शकता वेलचीसोबत. आणि गॅस बंद केल्यानंतर मी वेलची पावडर घातली आहे आणि आता तूप घालून घेतलं आहे, छान मिक्स करून घेतलं आहे. तुपाने पुरणाला खूप छान चकाकी येते आणि जास्त चिकटही होत नाही. पुरण मोकळं सरासर रवाळसर राहतं. आता हे पुरण मी चाळणीमध्ये काढून घेतलं आहे सगळं. हे बघा असं थोडं करून आपल्याला त्या चमच्याच्या साहाय्याने, मोठ्याशा चमच्याच्या साहाय्याने असं पुरण, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती कसं हे करतं बघा तुम्ही. काहीच कष्ट लागले नाही, अगदी 5 मिनिटातच इतक्यात ते गाळणीने खाली आलं चाळणीने. हे बघा तुम्हाला दाखवते मी कसं पुरण तयार झालं. आणि त्या आधी स्मॅश केल्यामुळे अजिबातही वेळ गेला नाही, पटकन ते बारीक झाले. तुम्हाला इथे फोटो दाखवला आहे किती छान झालं आहे. आता मी सगळं इथे काढून घेतलं आहे, थोडंसं कोमट होऊन दिलं आहे आणि नंतर मी आता हे थोड्या वेळासाठी डब्यात भरून ठेवणार आहे. सगळं हाताने पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे नीट. हे बघा असं. आणि पुरण थोडंसं जास्त असं थंड झालं तेव्हा पोळ्या लाटायच्या, कारण ते मग चिकटत नाही जास्त. तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता अर्धा 1 तासासाठी.
नाहीतर मग वेळ नसेल तर मग तर लगेच केलं तरी चालते, पण मग मी शक्यतो 1 तासानंतर पोळ्या करते. आता पुरण झालं आहे आपलं. आता पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथं 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले. तर गव्हाचे पीठ ना कोण म्हणजे याने चाळून घेतं कापडाने, पण कापडाने चाळल्यापेक्षा मी इथे घरघंटीला दळलेलं पीठ आहे, त्यामुळे मी सुजीच्या चाळणीने चाळून घेतलं आहे. आणि मीठ टाकलं आहे थोडंसं चवीनुसार, आणि अगदी किंचितची हळद मी पाण्यामध्ये टाकून घेतली आहे. ती छान ढवळून घेतली आहे, सगळी पाण्यात मिक्स झाली. आणि आता नंतर आपण जे मीठ टाकलं होतं पिठामध्ये ते छान मिक्स करून घेऊया. आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण हे बघा थोडं थोडं ते हळदीचं पाणी घातलं आहे आणि छान घट्टसर आता पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही करायचा आणि खूप घट्ट नाही करायचा. मी थोडा घट्टच ठेवला आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगते. असं आता पिठाचा गोळा तयार तर झाला आहे. आता मी नेक्स्ट प्रोसेस सांगते तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची आहे. आता मी सुती कपडा घेतला आहे, त्यामध्ये पिठाचा गोळा बांधला आहे. तुम्ही गुंडाळून घेतला नाही तरी चालेल. आणि असं स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे, किमान अर्ध्या तासासाठी तरी भिजत ठेवायचं, जास्त नाही, नाही तर मग ते पातळ होतं. आणि नंतर मी पीठ ताटात काढून घेतलं अर्ध्या तासानंतर. आणि हे बघा असं मी छान असं त्याला मळून घेते. मळायला जरा 5 ते 6 मिनटं द्या, म्हणजे पीठ खूप छान, म्हणजे मैद्यालाही मागे टाकेल एवढं छान, जसं मळलं तसं. आणि कशी पोळी लाटा खूप छान तयार होते, अजिबात पोळी फाटत नाही. हे बघा मी कसं करते तुम्ही बघू शकता. त्यानंतर थोडंसं 2 चमचे तेल टाकून पुन्हा 2 मिनटं छान असं मळून घ्यायचं. बघा किती छान पीठ तयार झालं आहे. आता मी ना पुरणपोळीला लाटण्यासाठी तांदळाचं पीठ वापरते का ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर हे बघा पुरण आपलं रेडी आहे. आता जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला आहे तेवढाच मी पुरणाचा गोळा घेतला आहे. आणि आता तुम्हाला मी पुरणपोळी बनवून दाखवते त्याची. आता तुम्ही बघू शकता सविस्तर, मी पोळी लाटताना कुठंही व्हिडिओ कट केला नाही किंवा मग घाई पण केली नाही आहे. मी तुम्हाला अशा पोळ्या करून दाखवते. अजून 2-3 पोळ्या करून दाखवणारे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. हे बघा असं छान गोळा करून घेतला आहे. याने पुरण सगळीकडे पसरलं जातं. व्हिडिओ अगदी जवळून आणि नीट दाखवला आहे. तांदळाचं पीठ टाकलं की पोळी जास्तीचं नाही टाकायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे पोळी अजिबात चिकटत नाही, लाटण्याला पोळपाटाला चिकटत नाही आणि भरभर लाटली जाते. तांदळाचं पीठ असं तुम्हाला माहिती आहे कसं असतं, त्यामुळे ते असं सरकतं, भरभर सरकल्या जाते पोळी. खूप मदत होते पोळी सरकायला आणि लाटायला. बघू शकता जशी चपाती लाटते एवढे मी पटपट पोळी लाटते. व्हिडिओ मी अजिबातही स्पीडने नाही दाखवला आहे, साधेच पद्धतीने मी पोळी लाटली. बघा तुम्ही तरी किती मोठी, जेवढी म्हटली तेवढी मोठी लाटली जाते पोळी. अजिबातही पोळीला मी पलटी नाही केलं आहे, छान लाटली बघा. पलटी देखील करू शकता, कारण मी तांदळाचं पीठ वापरल्यापासून खरं सांगते पोळी अजिबात फुटत नाही. आणि जेव्हा मी हे लाटते ना असं पीठ भिजवून, तेव्हा पोळी खरंच खूप सुंदर येते. बघा किती पातळ झाली तुम्ही बघू शकता काठापर्यंत. आता मी तव्यावर पोळी भाजून घेते. सुरुवातीलाच पॅन असो तवा असो अजिबातही तेल टाकायचं नाही आहे. हलकीशी दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे. आणि मग नंतर तुम्हाला दोन्ही बाजू थोड्या थोड्या भाजल्या की नंतर मग तूप टाकायचं आहे. हे बघा तूप किंवा तेल तुम्ही काहीही वापरू शकता. तुम्हाला चमच्याने जास्तीचं तूप हवं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. मी इथे ब्रशने लावून घेतलं आहे थोडं थोडं. आणि चपातीपेक्षा पोळी थोडी गरमच असते, त्यामुळे हाताने एवढं नाही जमलं, मग मी उन्हातल्याचा वापर केला आहे. उन्हातल्याने छान, हे बघा किती छान पुरण. आता ती फुगल्यानंतर फुगली आहे, पण आधी खूप छान टम्म फुगली होती, तुम्ही तर बघितलंच असाल. आता पुरणपोळी मी काढून घेतली आहे
आता तुम्हाला दाखवते मी कशी झाली. कडेपर्यंत कसं पुरण गेलं ते देखील दाखवते तुम्हाला. आणि मी काही नेहमीच पुरणपोळ्या बनवत नाही, कधीतरी बनवते. तरी बघा किती छान झाले, कडेपर्यंत पुरण पोचले. आता तुम्हाला नीट खोलून दाखवते पूर्णपणे. हे बघा, पूर्ण पोळीच खोलून दाखवली तुम्हाला. अगदी कडेपर्यंत पुरण पोचले. आणि पोळी एवढा गोळा घालू नये, अजिबात जाडसर वाटत नाही, हलकी हलकीशीच वाटते. आता ही दुसरी पुरणपोळी आहे. आता तुम्हाला ना व्हिडिओ सविस्तर दाखवते, त्यामुळे मी पूर्ण दाखवते. अजून एक पोळी, ही देखील बघा, अजिबात हळूवारपणे काहीच नाही, हळूवारपणे नाही केली आहे मी, घाईघाईतच केलं आहे. तरी पण पोळी अजिबात फाटत नाही बघा. आता मी नेक्स्ट पोळी तुम्हाला आधी तूप लावून दाखवते. हे बघा, अशी पोळी, ही पोळी तूप लावून घेतल्यामुळे ती पटकन भाजते. पण जी आधी भाजलेली पोळी आहे ती छान लागते, ती तव्यावर छान खरपूस भाजली जाते, खमंग लागते मस्त. हे बघा, अशा सगळ्या पोळ्या फुगल्या जाते आणि कुठलीही पोळी फुगत नाही असं नाही. आणि वाटत पण नाही, एवढं पुरण घातलं तरी जाडसर अजिबात वाटत नाही. तुम्ही बघू शकता, अशा मी पुरणपोळ्या तयार केल्या. आता तुम्हाला दाखवते. बघा किती छान पुरणपोळी झाली आहे. तुम्ही देखील अशी पद्धत वापरून पुरणपोळ्या करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली पुरणपोळी. आणि नक्की ही पद्धत ट्राय करा. थँक्यू.